नमस्कार. अशीच एक शनिवार वाड्याचे रहस्य म्हणजेच हॉरर स्टोरी मी घेऊन आलेली आहे. रात्री मी पोस्टर गिफ्टचा शेवटचा शो पाहून निघालो होतो. एखादा हॉरर चित्रपट पाहून रात्री 12 वाजता रस्त्यावरून जाणे म्हणजे काय असते हे सांगून कळणार नाही. मी चित्रपट पाहून जाम घाबरलो असतो. असली भूते खेती बघायची वेळ आल्यावर येऊ नये अशी मनोमन प्रार्थना करीत आणि मारुतीचे नाव घेत मी घरी निघालो होतो. वेस्ट स्टँड टॉकीजपासून मी निघालो. मी राहतो रास्ता पेठेला. जाताना मला वाटले की थोडे वाकड्या वाटेने घरी जावे म्हणून मी पॉवर हाऊस मार्गे KEM हॉस्पिटलसमोरून जायला निघालो. अचानक माझे लक्ष हॉस्पिटलच्या दरवाजाकडे गेले. एक व्यक्ती धडपडत माझ्या दिशेने येताना दिसली. मला काहीच कल्पना नव्हती. अचानक तो माणूस माझ्या अंगावर जवळजवळ कोसळलाच. त्याने लगेच माझ्या हातात एक कागदाचा गोळा कोंबला. प्रकाशात मला दिसले की त्याच्या पाठीत सुरा खुपसलेला होता. मी धोका ओळखला व बाजूला भिंतीकडे जाऊन एका झाडामागे लपलो. भीतीने माझी गाळणच उडाली होती. तरी मी धाडस करून एक दगड उचलला आणि रस्त्यावरच्या सार्वजनिक दिवा फोडून टाकला. तेवढ्यात भागापुरता आधी तरी अंधार पसरलेला होता. माझ्या हातात कागदाचा गोळा कोंबून धडपडून पुढे पळालेला गृहस्थ आता अंगातील ताण संपल्यामुळे जमिनीवर निश्चित पडला होता. तेवढ्यात एक माणूस KEMच्या आतून पळून आला व रस्त्यावर पडलेल्या माणसाची तपासणी करू लागला. पुढे काय करतो हे पाहण्यापूर्वीच मी तिथून पलायन केले. न जाणो आपण त्याच्या हाती सापडलो तर. मी जवळजवळ घर येईपर्यंत पळतच होतो. घरापाशी आल्यावरच मी थांबलो. घरी येऊन कपडेही न बदलता मी झोपून गेलो. एवढा मी घाबरलो होतो. दुसऱ्या दिवशी मी उठलो रविवार असल्याने आईने मला नेहमीप्रमाणे उठवलं नाही. उठल्यावर मला जाणवले की काल रात्री कपडे न बदलता झोपलो होतो. लगेच काल रात्रीचा सर्व प्रसंग मला आठवला. अपूर्णकच अंगावर शहारा आला. नकळत माझा हात खिशात गेला. त्या माणसाने माझ्या हातात दिलेला कागदाचा गोळा तसाच अजून खिशात होता. मी तो उघडला. एका बाजूवर शनिवार वाड्यासंदर्भात काहीतरी लिहिलेले होते व दुसऱ्या बाजूला एका नकाशावर काही चिन्हे होती. नंतर नीट पाहून असे ठरवले. मी उठलो, सर्व आवरून मी शनिवार वाड्यावर जाऊन बसलो. म्हटले ज्या वस्तूचा उल्लेख कागदावर आहे त्या ठिकाणी जाऊन पाहिलेले असे. बरे विचार करून मी शनिवार वाडा गाठला. शनिवार वाड्याच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या एक गाडी माडीव आहे. ती माझी आवडती जागा आहे. तिथेच एका कोपऱ्यात बसून तो कागद मी वाचत होतो. त्या कागदाच्या पहिल्या पानावर बहुतेक त्या माणसाने लिहिलेले होते की सन 1176 घडवलेली नटराजाची रत्नजडित मूर्ती शनिवार वाड्यासमोरील बाजीरावांच्या पुतळ्याखाली आहे. मी बायोअँक्युअल दूरदर्शी आणला होता, त्यामुळे मी बाजीरावांच्या पुतळ्याकडे एक दृष्टिक्षेप टाकला.